ग्रंथ काय सांगतात ते ऐका. जे धागाची तुलना करते ना ते धागा एकामध्ये एक वळून आणि तुमचं शरीर ढांकून रक्षक करतात. दुसरा एक एक काळा मणी साठवून आणि तुमचा सुहागण सांभाळतात. तिसरा एक एक काळा धागा वापरा का लाल धागा वापरा, भावाचे कंबरला विटळून भावाची सांभाळ करतात. एक एक धागा तुम्ही सोन्याची घ्या चांदीची घ्या पण पवित्र एक राखी संबंध जोडून ठेवते की बहीण भावाचा नाता आहे. बरोबर ना. मग भगवान पर्यंत तुम्ही कितीही मोठी माळ घाला, एक एक धागा एक एक मणी तरवून ठेव. तुळशीची घाला, रुद्राक्ष, बरोबर ना. पण देवापर्यंत पोहोच करायचं काम कोण करतं? एक धागा. आज ब्राह्मण कितीही मोठी विधी करू दे, मी तुम्हाला सुद्धा दाखवलं या असं जानवर राहतं. जर ब्राह्मणांनी गळ्यात घातला नसल ती एकही पूजा साक्षी नाही होत. हे शरीर 5 तत्वाचं आहे. किती? आणि ते तुमच्या समोर मी प्रूफ ठेवलं का नाही? असं कोणाचं आहे? तुम्ही एक पाहसाल तर एक एक रंगाचं आहे. जसं अग्नी आहे तसं लाल आहे, जसं गंगा आहे नाही जसं तसं आहे. तर तो जीवन तारवून ठेवतो.